इलेक्ट्रॉनिक वेस्ट नावाचा टॉपिक आहे, तर तो आपण इंग्लिश मराठीमध्ये आता बघूया. तर अर्थ समजून घेऊया टॉपिकचा पूर्ण व्यवस्थित. मगाशी मराठीमध्ये संपूर्ण अर्थ आपण तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, तर आता लाईन बाय लाईन आपण त्याचा अर्थ समजून घेऊयात. हाऊ ऑफन डू यू बाय अ न्यू सेलफोन, लॅपटॉप और टीव्ही? हा प्रश्न लेखकाने आपल्याला सुरुवातीला विचारलेला आहे की तुम्ही तुमचा नवीन मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही केव्हा केव्हा विकत घेता, म्हणजे किती वेळा तुम्ही विकत घेतलेला आहे आजपर्यंत, तो त्यांनी विचारलेला आहे प्रश्न. इन दीज गॅजेट ड्रिवन डेज यू प्रोबेबली अपग्रेड युअर इलेक्ट्रॉनिक्स फेअरली ऑफन. आता हे जे युग आहे हे इलेक्ट्रॉनिक गॅजेटचं युग आहे, आणि या युगामध्ये तुम्ही काय केलं असेल, शक्यतो सारखं सारखं तुमचं इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या तुम्ही बदलले असते. मोस्ट पीपल डोंट थिंक ट्वाइस अबाउट बाईंग द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. बरेचसे लोक जे आहेत ही नवनवीन वस्तू विकत घेण्या अगोदर त्याचा एक दोन वेळा विचार सुद्धा करत नाहीत. After all, companies and their marketing teams spend a great deal of money to make sure that we are hungry for the next iPad or LED TV. असं का होतं, म्हणजे आपण पुढचा मागचा विचार न करता नवनवीन वस्तू इलेक्ट्रॉनिक्सच्या विकत का घेतो, तर तसं का होतं, तर त्याचं कारण असं आहे की कंपन्या आणि त्यांची जी मार्केटिंग टीम आहे, जाहिरात करणारी जी टीम आहे, त्यांनी बराचसा पैसा जो आहे तो जाहिरातीवरती खर्च केलेला असतो, जेणेकरून आपली जी काही आवड आहे नवीन वस्तू घेण्याची, नवीन टीव्ही घेण्याची असेल, नवीन मोबाईल घेण्याची असेल, तर ती थांबू नये. आपली आवड जी आहे ती तशीच वाढत राहावी, अशा पद्धतीच्या जाहिराती ज्या आहेत ह्या कंपनी आणि त्यांच्या मार्केटिंग टीमने केलेल्या असतात. त्यामुळे आपण काय करतो, तर नवीन वस्तू विकत घेत असताना पुढचा मागचा कधीही विचार करत नाही. While our hunger for electronics and technology keeps growing, what happens to our old stuff? The statistics and trends are startling. आपली ही जी भूक आहे नवीन वस्तू, नवीन इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू किंवा टेक्नॉलॉजी जी विकत घेण्याची आपली भूक आहे ती तशीच वाढत राहत आहे, परंतु आपलं जे काही जुनं सामान, जुनं इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आपण विकतो किंवा फेकून देतो त्याचं काय होतं याच्या संबंधीची आकडेवारी जी आहे ती अतिशय आश्चर्य करणारी आहे. According to wirefly.org, the average cell phone user gets a new cell phone every 18 months. wirefly.org यांच्या मते एक सर्वसाधारणपणे सेलफोन वापरणारा जो व्यक्ती आहे दर 18 महिन्याला नवीन सेलफोन जो आहे तो त्याचा विकत घेतोय, किंवा त्याचा नवीन सेलफोन जो आहे तो दर 18 महिन्याला तो बदलत आहे. इन द US वी टॉस मोर दॅन 100 मिलियन सेलफोन्स इन द ट्रॅश एव्हरी इयर. एकट्या अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी 10 लाख मोबाईल फोन जे आहेत हे ट्रॅशमध्ये, ट्रॅशचा अर्थ आहे कचऱ्यात टाकणे, कचरा करणे, तर कचऱ्यामध्ये फेकून दिले जातात. एकट्या अमेरिकेमध्ये 10 लाख मोबाईल फोन्स दरवर्षी. 20 मिलियन टीव्हीज आर ट्रॅश्ड इन द US एव्हरी इयर. आणि 2 लाख टीव्ही जे आहेत हे दरवर्षी अमेरिकेमध्ये कचऱ्यामध्ये फेकून दिले जात आहेत. ओनली 13% ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज डिस्पोज्ड अँड रिसायकल्ड प्रॉपरली. आणि जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट, इलेक्ट्रॉनिक कचरा जो निर्माण केला जातो त्यातला फक्त 13% इलेक्ट्रॉनिक कचरा जो आहे तो त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते किंवा रिसायकलिंग जे आहे ते केलं जातं. आता हे अशी जर गोष्ट होत असेल तर मग इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्याचा जो कचरा आहे, राहिलेला जो कचरा आहे तो जातो कुठं 87%, तर त्याचं काय होतं तर ते तिथं पुढे सांगितलेलं आहे. मग आपल्याला असा प्रश्न पडतो, वेअर डज आवर ई वेस्ट गो? आपल्याला असा प्रश्न पडतो की आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट नेमकं जातंय कुठं? इलेक्ट्रॉनिक वेस्ट फ्रॉम इक्विपमेंट्स ऑफ ऑल साइजेस इन्क्लूड डेंजरस केमिकल्स लाईक लेड, कॅडमियम, बेरिलियम, मर्क्युरी अँड ब्रॉमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स. इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत, सगळ्याच आकाराच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्याच आकारांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वेगवेगळे शरीराला आपल्या किंवा पर्यावरणाला घातक अशी रसायनं त्याच्यामध्ये असतात, जसं की लेड आहे, कॅडमियम आहे, बेरिलियम आहे, मर्क्युरी आहे, ब्रॉमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स आहेत. तर असे वेगवेगळे रसायनं जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या वातावरणासाठी, पर्यावरणासाठी अतिशय घातक आहेत, हे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आपल्याला दिसून येतात किंवा त्यांचा वापर जो आहे तो केला गेलेला असतो. व्हेन वी डिस्पोज ऑफ गॅजेट्स अँड द डिव्हाइसेस इम्प्रॉपरली, these hazardous materials have a high risk of polluting the air, contaminating the soil and leaching into water sources. जर आपण अशा प्रकारच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू जर न विचार करता तशाच टाकून दिल्या तर त्याच्यामध्ये असणारे जे काही हे शरीरासाठी असणारे किंवा वातावरणासाठी, पर्यावरणासाठी असणारे जे विघातक रसायनं आहेत, ही रसायनं हवा प्रदूषित करू शकतात, माती प्रदूषित करू शकतात किंवा पाणी प्रदूषित करू शकतात. When e-waste sits in a typical landfill, for example, water flows through the landfill and picks up the trace element from the dangerous minerals.
ज्यावेळी अशा प्रकारे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक वस्तू पडतात, त्यावेळी त्याच्यामधून पाणी वाहून जाऊन त्या पाण्याबरोबरच हे जे आरोग्यासाठी धोकादायक असणारे जे काही रसायन आहेत ही त्या पाण्याबरोबर वाहून जातात. इव्हेंच्युअली ऑफ नॅचरल अँड मॅन्युफॅक्चर्ड लँडफिल लिनियर अँड अदर प्रोटेक्शन. आणि मग शेवटी काय होतं तर अशा प्रकारे जे पडलेलं पाणी जे आहे ते एकत्रित येऊन साठतं आणि साठलेलं पाणी जे आहे ते नैसर्गिक आणि इतर जे काही हे आहेत नॅचरल ग्राउंड वॉटर इट इंट्रोड्युसेस लिथल टॉक्सिसिटी. आणि ज्यावेळी ते जमिनीतील पाण्यामध्ये मुरतं, जमिनीतील पाण्यामध्ये मिसळतं, त्यावेळी त्याच्यामध्ये विषारी मूलद्रव्ये जी आहेत ही पसरली जातात. हेल्थ रिस्क रेंज फ्रॉम किडनी डिसीजेस अँड ब्रेन डॅमेज टू जेनेटिक म्युटेशन्स. आणि मग असं पाणी पिल्यामुळं आरोग्यावरती आपल्या फार घातक परिणाम होतात, जसं की किडनीचे आजार. डिस्कवर्ड दॅट घियू चायना हॅज द हायेस्ट लेवल ऑफ कॅन्सर कॉजिंग डायक्सिन्स इन द वर्ल्ड. वैज्ञानिकांना असं आढळून आलेलं आहे की चायनामधला घियो नावाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामधील जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक जे आहेत हे जगात जे आहे ते सर्वात जास्त टाकून दिले जातात. 7 out of 10 children in the villages of Giyu have too much lead in their bodies. 82% tested positive for lead poisoning. 10 पैकी 7 मुलांमधील शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिश जे आहे लेड जे आहे ते आढळून आलेलं आहे. आणि 82% लोकांना शिशाचा आजार जो आहे शिशापासून होणारा शारीरिक आजार जो आहे तो जडलेला दिसून आलेला आहे. Because the drinking water is so contaminated, villagers have to truck in water from other towns. कारण का तर तिथलं पाणी जे आहे प्यायचं पाणी जे आहे ते इतकं प्रदूषित झालेलं आहे की तिथल्या लोकांना बाहेरील गावावरून टँकरने पाणी जे आहे ते प्यायसाठी आणावं लागते. इवन विथ द बेस्ट इंटेन्शन्स इन माइंड, रिसायकलिंग ई वेस्ट फ्रॉम ऑफन लीड्स टू इलिगल ओव्हरसीज शिपिंग अँड डम्पिंग. किती जरी चांगल्या उद्देशाने आपण रिसायकलिंग करायचं म्हटलं तरी सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं तर अशा प्रकारे सर ब्रेक होतोय तुमचा आवाज. दिलेलं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे ते बेकायदेशीररित्या जहाजांमध्ये बस. तर बघा 82% तिथले जे लोक आहेत ते लेड पॉइझनिंगचा शिकार झालेले आहेत. कारण तिथलं पाणी जे आहे तितकं प्रदूषित झाले की तिथल्या लोकांना बाहेरील प्रदेशातून प्यायचं पाणी जे आहे ते टँकरने आणावं लागतंय. कितीही चांगल्या उद्देशानं जरी रिसायकलिंगसाठी इलेक्ट्रॉनिक वेस्ट दिलं गेलं तरी सुद्धा इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्या काय करतात बेकायदेशीररित्या जहाजांवरती त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लादतात आणि इतर देशांमध्ये नेऊन टाकतात. डिव्हाइसेस गेट लेफ्ट इन अ ह्यूज पिट ऑर बर्न. आणि मग असे जे डिव्हाइसेस आहेत हे त्या डिव्हाइसेस असे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांचा ढीग लावला जातो आणि त्या ढिगाला जाळून टाकलं जातं. वर याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी झालेली आहे. 2008 study from the US government accountability office found that some recyclers ship e-waste to third world countries under the guise of philanthropy, claiming that these donations bring technology to the developing nations. 2008 मध्ये एक US अमेरिकेतील एका शासकीय विभागानं एक अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की काही कंपन्या ज्या आहेत त्या रिसायकलिंग करण्यासाठी घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू ज्या आहेत त्या लोकांना या वस्तूंचा वापर करता यावा या कारणाखाली त्या इतर देशांमध्ये पाठवून दिल्या जात आहेत. कारण ते म्हणतात की अशा प्रकारच्या वस्तू त्या देशांमध्ये लोकांना पुरवल्यामुळं त्यांना ते टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल. अशा खोट्या कारणाखाली काही कंपन्या ज्या आहेत रिसायकलिंग कंपन्या काय करतायत तर परकीय देशांमध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या बंद पडलेल्या पाठवून देत आहेत. While plenty of recyclers run a reputable operations, the shadowy companies just ship obsolete e-waste to digital dumping grounds in countries like Ghana. बऱ्याचशा रिसायकलिंग कंपन्या ज्या आहेत ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याचं काम करतात. परंतु काही बोगस कंपन्या आहेत ज्या काय करतात तर बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या घानासारख्या देशांमधील इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये टाकून देतात. म्हणजे बऱ्याचशा बोगस कंपन्या आहेत त्या काय करतात तर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतात आणि त्या वस्तू घानासारख्या देशांमधील इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती ते
टाकून देतात. अशा पद्धतीनं जे इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत त्याचं काय केलं जाते तर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो. अजून काही अभ्यास केलेला आहे काही संस्थांनी आणि त्याच्यामधून काय निदर्शनास आलंय बघा. फ्रंटलाईन profiled an e-waste dump in Ghana that explored the health risks of these practices. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू घाना या देशामध्ये टाकून ज्या दिल्या जातात तर तिथं जाऊन फ्रंटलाईन या संस्थेनं अभ्यास केलेला आहे आणि त्याचे आरोग्यावरती होणारे घातक परिणाम काय आहेत ते सुद्धा त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्यांच्या मते यंग चिल्ड्रन मेक देअर लिव्हिंग बाय स्कॅव्हेंजिंग वेस्ट टू रिक्लेम गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड कॉपर. तिथली जी लहान लहान मुलं आहेत ती लहान मुलं तर सोनं, चांदी, लोखंड आणि तांब इलेक्ट्रॉनिक वस्तूंची शोधाशोध ते घानासारख्या देशामधील जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्टचा डेपो आहे, कचरा साठवला जिथं जातो तिथं ते बराचसा वेळ ऍट डम्पिंग ग्राउंड इज डेंजरस. ते जितका वेळ त्या डम्पिंग ग्राउंड वरती राहतात, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती जितका वेळ घालवतात तो त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. फॅक्टर इन दीज पॉइझन्स अँड केमिकल्स अँड दीज हॅबिट्स कॅन बिकम बी फेटल. आणि अशा प्रकारचे जे काही घातक मूलद्रव्य पदार्थ या वस्तूंमध्ये वापरले गेलेले ते त्यांना त्यांच्या आयुष्यात अमेरिकेतील एक विभाग आहे त्यांनी देशाला सायबर क्राईम मध्ये सर्वात अग्रेसर स्लॅवेज्ड हार्ड ड्राइव्स इन अन ओपन मार्केट अँड मिनिट्स लेटर दे हॅव ऍक्सेस टू द पर्सनल अँड फायनान्शियल इन्फॉर्मेशन यू लेफ्ट बिहाइंड इन डिस्कार्डेड डिव्हाइसेस. घानासारख्या देशामधील जे काही क्रिमिनल्स आहेत ते काय करतात तर तुम्ही टाकून दिलेल्या ज्या काही हार्ड डिस्क आहेत, बंद पडल्यात म्हणून तुम्ही ज्या टाकून दिलेल्या हार्ड डिस्क असतात त्या ओपन मार्केटमध्ये विकत घेतात आणि दुरुस्त करून थोड्या थोडक्या पद्धतीनं दुरुस्त करून त्याच्यातील तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती जी आहे, बँकेच्या डिटेल्स ज्या आहेत ह्या त्याच्यातून काढून घेतात आणि ऑनलाईन फ्रॉड करतात. अशा प्रकारे सायबर क्राईम जो आहे तो इथं सर्वात जास्त झालेला दिसून येतो. म्हणून घाना या देशाला अमेरिकेने सायबर क्राईम मध्ये सर्वात जास्त. काय अडचण आहे का कोणाला? बघा, अमेरिकेनं घाना या देशाला काय केलेलं आहे तर सायबर क्राईम मध्ये सगळ्यात अग्रेसर देश असलेल्या यादीमध्ये त्यांनी त्या देशाला स्थान दिलेलं आहे. तर तिथं काय केलं जातं, जे क्रिमिनल्स आहेत ते क्रिमिनल्स काय करतात, आपण टाकून दिलेली जी कम्प्युटरची हार्ड डिस्क आहे त्या हार्ड डिस्क ओपन मार्केटमध्ये विकत घेतात, ती काहीतरी करून चालू करतात आणि त्याच्यातली आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती माहिती घेऊन ऑनलाईन फ्रॉड करतात. तर अशा पद्धतीनं तो देश जो आहे तो सायबर क्राईम मध्ये पुढे आलेला आहे आणि हा एक फार मोठा तोटा आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट झाल्यामुळे. एबीसी न्यूज पुढे अजून एक अभ्यास करण्यात आलेला आहे. एबीसी न्यूज डिड अन इनक्रेडिबल इन्व्हेस्टिगेशन ऑफ वन ई वेस्ट रिसायकलर बेस्ड इन डेन्व्हर. तर डेन्व्हर या ठिकाणी एक रिसायकलिंग कंपनी आहे जी इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याचं काम करते आणि त्या कंपनीचा जे काही चौकशी जी आहे ती एबीसी न्यूज यांनी केलेली आहे आणि त्या चौकशी अंती असं आढळून आलेलं आहे की धिस कंपनी विच क्लेम्ड टू सेफली रिसायकल ई वेस्ट वॉजंट रिसायकलिंग इट ॲट ऑल. ही जी कंपनी आहे ही कंपनी काय सांगायची की आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अतिशय सुरक्षितपणे रिसायकल करतो, परंतु ती कंपनी कोणत्याही पद्धतीचं रिसायकलिंग करत नव्हती. Instead, they were loading all those computer monitors, laptops, TVs, and cell phones into shipping containers and sending them off to the Far East, mainly rural China and Hong Kong. आणि ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याच्या ऐवजी ही कंपनी काय करत होती तर त्या कंपनीकडे आलेले कम्प्युटर मॉनिटर, लॅपटॉप, टीव्ही, सेलफोन जे आहेत हे एका कंटेनर मध्ये भरायचे आणि त्यांचा पूर्वेकडील जे देश आहेत, जे मेनली जे काही चायनाचा रुरल भाग आहे आणि हाँगकाँगचा जो रुरल भाग आहे, चायना आणि हाँगकाँग इथला खेड्याचा जो भाग आहे त्या खेड्यातल्या भागांकडे ती कंपनी पाठवून द्यायची. People in developing countries are paying with their lives just as so we can have the next iPad. आणि मग आपल्याला एखादी नवीन वस्तू वापरता यावी याचा परिणाम काय झालेला आहे तर इतर लोकांच्या आयुष्यावरती, आरोग्यावरती त्याचा फार वाईट परिणाम झालेला आहे. नाउ दॅट यू हॅव अ सेन्स ऑफ हाऊ सिरियस अ प्रॉब्लेम ई वेस्ट पोजेस, कन्सिडर हाऊ यू कॅन मेक अ डिफरन्स विथ युअर डेली डिसिजन्स. आता तुम्हाला हे कळालेलं आहे की इलेक्ट्रॉनिक वेस्ट मुळे कसा
आपल्या आरोग्यावरती पर्यावरणावरती वाईट परिणाम होतोय. त्यामुळे मग आता तुम्ही ठरवायचं आहे की याच्यामध्ये बदल कसा घडवला जाईल. इट इज सोबरिंग अँड डिप्रेसिंग टू थिंक अबाउट द ट्रॅजेडी अब्रॉड, बट वी कॅन चेंज थिंग्स. त्या लोकांवरती जे काही ट्रॅजेडी होते, त्या लोकांवरती जे काही हे होत आहेत, परिणाम होत आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्टचे, ते आपल्याला ऐकूनच फार भयानक वाटत आहे. तर मग आता आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बदलू शकतो असं लेखक म्हणतोय. वी कॅन मेक sure our e-waste is recycled effectively and not shipped off to third world countries irresponsibly. आपण एक गोष्ट करू शकतोय की आपण जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट टाकून दिलेलं आहे ते प्रभावीपणे रिसायकल होते की नाही हे पाहू शकतो, जेणेकरून ते कुठल्याही देशात न पाठवता आपल्या इथंच त्याचं रिसायकल जबाबदारीनं झाले की नाही हे आपण पाहू शकतो. आता रिसायकलिंगचे काही मार्ग लेखकाने सांगितलेले आहेत पुढे आपल्याला. हाऊ टू रिसायकल युअर ई वेस्ट सेफली. आणि मग तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते सेफली रिसायकल कसं करायचं. तर लेखकाने काही मार्ग सांगितलेले आहेत. द गुड न्यूज इज दॅट यू हॅव प्लेंटी ऑफ ऑप्शन्स फॉर प्रॉपरली रिसायकलिंग और डोनेटिंग युअर युज्ड इलेक्ट्रॉनिक्स. चांगली बातमी अशी आहे की तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध आहेत, बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते योग्य मार्गाने रिसायकल करू शकता किंवा डोनेट करू शकता. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड धिस. तुम्हाला फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे. इवन इफ यू टेक युअर ई वेस्ट डाऊन टू युअर लोकल रिसायकलिंग सेंटर, देर इज अ हाय प्रोबेबिलिटी दॅट इट वोंट गेट रिसायकल्ड प्रॉपरली. जरी तुम्ही तुमच्या जवळच्याच कुठल्या तरी ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या ठिकाणी गेलात तरी सुद्धा तिथं असं होऊ शकतं की तुमची जी नेलेली वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती रिसायकल होणार नाही. ॲज एबीसी न्यूज डिस्कवर्ड, जसं एबीसी न्यूज ने शोधून काढलं होतं की ती कंपनी कोणतीच वस्तू रिसायकल करत नव्हती, तसं तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकते. E-waste recyclers are often more concerned with making a buck than they are with making sure these hazardous materials are disposed of properly. तर ते जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये जे असणारे काही धोकादायक पदार्थ आहेत त्यांचं योग्य विल्हेवाट लावण्याच्या ऐवजी पैसे कसे मिळवता येतील याचाच जो काही विचार आहे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्या करत असतात. त्यामुळं तुमचं इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती रिसायकल होईलच असं नाही. मग तुम्ही काय करू शकाल. सो व्हॉट कॅन यू डू. मग तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचा मार्ग पुढे लेखकानं सांगितलेला आहे. यूज अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर. पहिला मार्ग सांगितलेला आहे की प्रमाणित इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनीचीच तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची रिसायकलिंग करण्यासाठी निवड करायची आहे. फाइंड अन ई वेस्ट रिसायकलर सर्टिफाईड थ्रू बेसिल ऍक्शन नेटवर्क. मग अशा इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनीची निवड करायची आहे जिला बेसिल ऍक्शन नेटवर्क या संस्थेनं प्रमाणित केलेलं असेल. Basil Action Network is non-profit organization devoted to certifying e-stewards, recyclers who are committed to safely and responsibly recycling electronics. Basil Action Network ही एक सामाजिक संघटना आहे. ती काय करते तर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांना प्रमाणित करते. ज्या कंपन्या फक्त सुरक्षितपणे आणि अतिशय जबाबदारीनं इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करतात त्याच कंपन्यांना बेसिल ऍक्शन नेटवर्क जे आहे हे काय करतं तर प्रमाणपत्र किंवा प्रमाणित करतं. Members take and demonstrate the pledge of responsible recycling. So working with a certified e-steward means you don't have to worry that your gadget will become another nation's pollution or a criminal's newest project. आणि मग अशा ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू नेऊन जर तुम्ही रिसायकलिंगला दिली तर तुम्ही अत्यंत निष्काळजीपणे राहू शकता. कारण का तर ह्या बेसिल ऍक्शन नेटवर्क थ्रू ज्या कंपन्या प्रमाणित झालेल्या आहेत त्या अतिशय जबाबदारपणे आणि अतिशय सुरक्षितपणे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकल करतात. त्या वस्तू ज्या आहेत ह्या कोणत्याही परिस्थितीत इतर देशांमध्ये पाठवल्या जात नाहीत किंवा कोणत्याही परिस्थितीत त्या कोणत्याही क्रिमिनलच्या हातात पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत ज्यांना बेसिल ऍक्शन नेटवर्कने प्रमाणित केलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती रिसायकलला पाठवू शकता. Basil Action Network's recycler locator will help you to find the certified safety and comfort of e-steward in your area. आणि तुम्हाला जर बेसिल ऍक्शन नेटवर्कने प्रमाणित केलेली कंपनी जर शोधायची असेल तर त्यांचं जे लोकेटर आहे त्या लोकेटरवरून तुम्ही तुमच्या एरियामध्ये अशी कोणती कंपनी आहे जी बेसिल ऍक्शन नेटवर्कने प्रमाणित केलेली आहे ती तुम्ही तिथं शोधू शकता. तर हा एक मार्ग आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करण्याचा. पुढचा मार्ग सांगितलेला आहे विजिट सिव्हिक इन्स्टिट्यूशन्स. तुम्ही काय करायचं आहे तर नागरी जे संस्था आहेत त्या संस्थांना भेट द्यायची आहे. चेक विथ युअर लोकल गव्हर्नमेंट स्कूल्स अँड युनिव्हर्सिटीज फॉर ऍडिशनल रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग ऑप्शन्स. तुमचे जे काही शेजारी असणारे काही गव्हर्नमेंटच्या जे काही ऑफिसेस असतील, शाळा असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील तर त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या ठिकाणी तुम्ही चौकशी करायची आहे जेणेकरून अधिक जबाबदारपणे वस्तू ज्या आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल होतील.
With e-waste becoming such a large problem, government offices and schools are assigning days when citizens can bring their unwanted electronics to the designated drop-off location. इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, इतका मोठा प्रॉब्लेम निर्माण केलेला आहे इलेक्ट्रॉनिक वेस्टनं. तर गव्हर्नमेंट ऑफिस आणि शाळा ह्या सुद्धा त्याच्याबद्दल जागरूक झालेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर लोकांसाठी ठराविक दिवस आणि ठराविक ठिकाणं त्यांनी ठरवून ठेवलेले आहेत, ज्या ठिकाणी लोक काय करू शकतील, त्यांना नको असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून तिथं देतील असे दिवस सुद्धा त्यांनी ठरवलेले आहेत. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते दान करू शकता, देऊ शकता. तिथून ते काय करतात तर प्रॉपरली रिसायकलिंग साठी देतात. मेनी कम्युनिटीज पोस्ट अ कॅलेंडर दॅट विल इन्क्लूड रिसायकलिंग डेज, सो चेक विथ युअर लोकल पेपर ऑर विजिट देअर वेबसाईट. बरेचसे असे काही ग्रुप्स आहेत, ते ग्रुप्स काय करतात तर त्यांचं एक वार्षिक कॅलेंडर ते प्रकाशित करतात, ज्याच्यामध्ये रिसायकलिंग करण्याचे दिवस कोणते आहेत हे त्यांनी दाखवलेले असतात, किंवा त्यांच्या वेबसाईट वरती सुद्धा ते रिसायकलिंगचे डे असतात. तर अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही वेन यू रिसायकल युअर आयटम लोकली, यू कॅन मेक द ओकेजन अ डे ट्रिप अँड अ कम्युनिटी इव्हेंट. आणि मग ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे स्थानिक स्तरावरती तुम्ही तुमच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करायला देता, तर तुम्ही काय करू शकता, एक दिवसाची ट्रिप किंवा एक दिवसाचा इव्हेंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा तिथं रिसायकलिंग साठी देऊ शकता. एनकरेज युअर नेबर टू जॉईन यू अँड स्प्रेड द वर्ड अबाउट एज्युकेटेड ई-वेस्ट डिस्पोजल. आणि मग याच्याबद्दल काय करायचंय तर तुमचे जे शेजारी पाजारी आहेत त्यांना तुम्ही काय करायचंय, प्रोत्साहित करायचं आहे, जेणेकरून अतिशय योग्य पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वेस्टची विल्हेवाट लावली जाईल. त्यानंतर पुढचं ऑप्शन सांगितलेलं आहे लेखकाने, एक्सप्लोर रिटेल ऑप्शन. रिटेल ऑप्शन सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करायचे आहेत. किरकोळ विक्री करणारी जी दुकान आहेत ती सुद्धा काय करतात, इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा रिसायकलिंग साठी येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घेत असतात. बेस्ट बाय फॉर एक्झाम्पल इजंट सर्टिफाईड थ्रू बॅन्स ईस्ट अवॉर्ड प्रोग्राम, बट दे डू हॅव अन इफेक्टिव्ह रिसायकलिंग प्रोग्राम इन ऑल ऑफ देअर स्टोर्स. बेस्ट बाय फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, एक किरकोळ सामान विक्रीचं दुकान आहे, जिथं काय केलं जातं तर त्यांना कुठलाही बेस सिलेक्शन नेटवर्कने प्रमाणित केलेलं नाही, परंतु त्यांचा स्वतःचा असा एक प्रभावी कार्यक्रम आहे, ज्याच्यामधून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीनं रिसायकल करतात. तर तिथं सुद्धा तुम्ही जाऊन तुमच्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकलिंग साठी देऊ शकता. दे क्लेम टू ओनली यूज रिसायकलर्स हू अधेअर टू द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ ई वेस्ट प्रोसेसिंग. बेस्ट बाय हे जे दुकान आहे, रिटेल दुकान जे आहे, ते काय करतं तर फक्त अशाच इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनी बरोबर काम करतं, जे अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या प्रोसेस करतं. Specifically, their website discloses that e-waste that you bring to their store will not end up in any foreign country or in Indian landfill. स्पेसिफिकली त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आणलेलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे हे इतर देशांमध्ये पाठवलं जाणार नाही किंवा कोणत्याही कचऱ्यामध्ये टाकून दिलं जाणार नाही. तर त्यांनी ते काय लिहिलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती ते पुढे दिलेलं आहे बघा. बेस्ट बाय मेक्स शुअर दॅट द रिसायकलर्स वी वर्क विथ अधेअर टू द हायेस्ट गाईडलाईन्स अँड स्टँडर्ड्स so that the products customer bring into our stores for recycling don't end up in any landfills or any foreign countries, and that all the hazardous materials are disposed of properly. तर त्यांच्या वेबसाईटवरती हे लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात की आम्ही फक्त अशाच रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांबरोबर काम करतो, ज्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय स्टँडर्ड क्वालिटीनं वस्तूंची रिसायकलिंग करतात. ज्या वस्तू कस्टमर्स आमच्या दुकानामध्ये रिसायकलिंगसाठी घेऊन येतात त्या वस्तू कोणत्याही जमिनीवरती कचऱ्यामध्ये फेकून दिल्या जात नाहीत किंवा कोणत्याही परदेशात पाठवून दिल्या जात नाहीत. त्याच्यातले जे काही धोकादायक पदार्थ आहेत ते सुद्धा प्रॉपरली त्याची विल्हेवाट लावली जाते असं त्यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात, वी पार्टनर डायरेक्टली विथ अ शॉर्ट लिस्ट ऑफ क्वालिफाईड रिस्पेक्टेड रिसायकलिंग कंपनीज हू एन्श्युअर ऑल प्रोडक्ट्स कलेक्टेड फॉर रिसायकलिंग थ्रू द बेस्ट बाय आर हँडल्ड रिस्पॉन्सिबिलिटी. ते म्हणतात की आम्ही अशाच लोकांबरोबर पार्टनरशिप केलेली आहे, अशाच कंपन्यांबरोबर पार्टनरशिप केलेली आहे, ज्या कंपन्या अतिशय जबाबदारीनं इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकल करतात. ज्या वस्तू बेस्ट बायच्या दुकानात रिसायकलिंगसाठी कलेक्ट केल्या जातात त्या स्टँडर्ड पद्धतीने रिसायकल केल्या जातील, अशाच काही ठराविक कंपन्यांबरोबर आम्ही काम करतो असं बेस्ट बायच्या वेबसाईटवरती लिहिलेलं आहे. ते पुढे लिहितात, दीज रिसायकलिंग कंपनीज मीट आवर स्टँडर्ड्स अँड वी एनकरेज देम टू एक्झामाइन अँड कन्सिडर ऍडिशनल थर्ड पार्टी स्टँडर्ड्स फॉर रिस्पॉन्सिबल प्रॅक्टिसेस. ते म्हणतात की ज्या कंपन्यांबरोबर आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याचं काम करतो त्या आम्ही ठरवलेल्या पद्धतीनं रिसायकल करतात. याशिवाय आम्ही ठरवलेल्या पद्धतीपेक्षा नवीन अजून चांगल्या काही पद्धती आहेत का, त्या पद्धती सुद्धा ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्यासाठी शोधत असतात.
जसं की EPA, R2 आणि E-Steward अशा सुद्धा पद्धती आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्यासाठी वापरल्या जातात. त्या सुद्धा चांगल्या पद्धती आहेत, त्या सुद्धा त्या अवलंबतात. यू कॅन ड्रॉप ऑफ ऑल काइंड्स ऑफ ई-वेस्ट फ्रॉम फॉर रिसायकलिंग ऍट बेस्ट बाय, इन्क्लुडिंग बेस्ट बाय हे जे रिटेलचं दुकान आहे त्यामध्ये तुम्ही सर्व पद्धतीच्या वस्तू, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकलिंग साठी देऊ शकता, ज्याच्यामध्ये सेलफोन्स, टीव्हीज, पॉवर कॉर्ड्स, GPS डिव्हाइसेस, स्पीकर्स, DVD प्लेयर्स, पेपर श्रेडर्स, मेमरी कार्ड्स, डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स आणि नोटबुक्स यांचा समावेश होतो. तर अशी कोणतीही वस्तू तुम्ही बेस्ट बायच्या दुकानामध्ये रिसायकलिंग साठी देऊ शकता असं ते म्हणतात. Additionally, Gettington teams up with an E-Steward partner exchange to provide you with an opportunity to recycle your e-waste via prepaid postage container. गेटिंग्टन नावाची एक संस्था आहे, ती काय करते तर अशा एका इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनी बरोबर काम करते, जिथे तुम्ही प्रीपेड पोस्टेज कंटेनर द्वारा तुमचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकलिंग साठी पाठवू शकता. यू कॅन रिसायकल ओल्ड आयटम्स अँड गेट द बेनिफिट ऑफ कॅश रिवॉर्ड फॉर सम प्रोडक्ट्स. तुम्ही जुने जे काही वस्तू आहेत त्या रिसायकलिंग साठी देऊ शकता आणि काही वस्तूंवरती तुम्हाला रिसायकलिंग केल्याबद्दल कॅश रिवॉर्ड सुद्धा मिळतो. यू कॅन इव्हन ट्रान्सफर द रिवॉर्ड टू द चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स. आणि मग तुम्हाला जो मिळालेला कॅश रिवॉर्ड आहे तो तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या समाजसेवी संस्थेला सुद्धा तुम्ही तो देऊ शकता. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकल करण्याचा मार्ग जो आहे तो लेखकाने आपल्याला सांगितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त शेवटचा एक मार्ग लेखकाने सांगितलेला आहे, तो म्हणतो डोनेट युअर इलेक्ट्रॉनिक्स. जर तुम्हाला तुमची इलेक्ट्रॉनिक वस्तू जर अजून चालत असेल तर तुम्ही काय करायची आहे, ती इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती डोनेट करायची, दान करायची आहे. रियुजिंग इज ऑलवेज बेटर दॅन रिसायकलिंग. लेखक म्हणतो की पुनर्वापर करणं हे रिसायकलिंग करण्यापेक्षा अतिशय योग्य आहे. इफ युअर इलेक्ट्रॉनिक्स स्टील हॅव लाईफ लेफ्ट, you can reduce e-waste pollution and share the technology with people who wouldn't otherwise have access to it. मग जर तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अजून चालत असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते कमी करू शकता. कसं कमी करू शकता, तर ज्या लोकांकडे ती टेक्नॉलॉजी नाहीये त्या लोकांना तुम्ही ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दान करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते कमी करू शकता. त्यामुळे तुम्ही काय करायचं तर रियूजचा ऑप्शन वापरायचा आहे. रिसायकल करण्याच्या ऐवजी रियुजिंग हे महत्वाचं आहे. Organizations like Cell Phone for Soldiers and Verizon Hopeline program will make sure your old cell phone makes its way to a worthy cause. काही संस्था आहेत सेलफोन फॉर सोल्जर्स किंवा व्हेरिझॉन होपलाईन सारखे, तर या संस्था काय करतात तर तुमचं जे काही जुना फोन आहे हा योग्य कारणासाठीच वापरला जाईल याची काळजी ते घेतात. ऑर्गनायझेशन्स लाईक द साल्वेशन आर्मी अँड गुडविल कॅन सेल युअर यूज्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड यूज द प्रॉफिट टू एज्युकेट अँड एम्पॉवर अदर्स हू नीड हेल्प. गुडविल आणि साल्वेशन आर्मी नावाचे जे काही संस्था आहेत त्या काय करतात तर तुमचं जे काही वापरलेल्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या सेकंड हँड त्या विकतात आणि त्याच्यामधून मिळालेला जो फायदा आहे तो गरीब आणि होतकरू लोकांच्या गरजेसाठी तो वापरला जातो. गुडविल हॅज बीन पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह विथ इट्स रिकनेक्ट प्रोग्राम. गुडविल ही जी संस्था आहे त्यांचा एक रिकनेक्ट नावाचा प्रोग्राम ते रन करतात, त्याच्या माध्यमातून ते अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. विच हॅज अ स्ट्रिक्ट नो एक्सपोर्ट पॉलिसी, ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीत वस्तू जी आहे ती देशाबाहेर पाठवली जात नाही. म्हणजे गुडविलकडे जर तुम्ही तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट दिलं तर ते कोणत्याही परिस्थितीत देशाच्या बाहेर पाठवलं जात नाही, हे त्यांच्या रिकनेक्ट प्रोग्राम मधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण रिसायकल करू शकतो. आणि शेवटचा एक शब्द, एक कन्क्लुजन केलेलं आहे लेखकाने, तर ते कन्क्लुजन काय आहे बघा. एव्हरी टाइम यू रिप्लेस वन ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू बी शुअर युअर ओल्ड वन गेट्स रिसायकल्ड प्रॉपरली. ज्यावेळी तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बदलता त्यावेळी ही तुमची जबाबदारी बनते की तुमचं जुनं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते योग्य पद्धतीने रिसायकल होते की नाही हे पाहणं. आयडियली युअर फर्स्ट स्टेप विल बी टू कन्झ्युम लेस. आदर्श गोष्ट जर पाहायची झाली तर तुम्ही कमीत कमी वापर केला पाहिजे असं लेखकाचं म्हणणं आहे. डोंट गेट पुल्ड इनटू द हाईप ऑफ न्यू टेक्नॉलॉजी इफ यू कॅन हेल्प इट. जर तुम्हाला गरज नसेल तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं तुम्ही टाळायचं आहे. त्याच्या पाठीमागं तुम्ही जायचं नाही, त्याच्या आहारी तुम्ही जायचं नाहीये. इफ यू कॅन डू वॉन्ट समथिंग ट्राय टू फाइंड अ जेंटली युज्ड व्हर्जन फर्स्ट. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवीच असेल तर अगोदर तुम्ही काय करायचं आहे, वापरलेली गोष्ट जी आहे म्हणजे सेकंड हँड वस्तू जी आहे ती तुम्ही आधी वापरायला सुरुवात करायची आहे. देन व्हेन यू हॅव अन एक्सपायर्ड प्रोडक्ट, टेक द टाइम टू फाइंड अ रिस्पॉन्सिबल ई-वेस्ट रिसायकलर. ज्यावेळी मग ते प्रोडक्ट बंद पडेल पूर्णपणे त्यावेळी तुम्ही काय करायचं, थोडासा वेळ काढून अतिशय जबाबदारीनं रिसायकल करणारे रिसायकलरकडे तुमचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट घेऊन जायचं आहे. बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन.
जे काही पर्याय उपलब्ध होतात, जे काही सोल्युशन असतात, त्या सोल्युशनचा भाग आपण बनायचा आहे. प्रॉब्लेम क्रिएट करणारे आपण बनायचं नाही. हेल्प प्रॉपरली रिसायकल ॲज मच ई वेस्ट ॲज पॉसिबल. जितक्या जास्त शक्य तितक्या योग्य पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याची मदत करायची आहे. यू विल मेक द अर्थ अ बेटर प्लेस. जर असं तुम्ही केलं तर ह्या पृथ्वीवरती इलेक्ट्रॉनिक वेस्ट राहणार नाही आणि तुम्ही या पृथ्वीला परत एकदा सुंदर बनवाल. फील प्राऊड ऑफ युअर अकम्प्लिशमेंट, मीट न्यू फ्रेंड्स अँड मे बी इवन मेक युअर वॉलेट अ लिटिल ग्रीनर. आणि मग तुम्ही जे काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडासा गर्व किंवा सन्मान तुम्हाला वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे. नवनवीन मित्रांना भेटा आणि शिवाय तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट तुम्ही जे करताय तर ते न करता तुमचं वॉलेट थोडंसं ग्रीनर करायचं आहे. म्हणजे काय करायचं तर पेपर्सचा वापर जो आहे तो कमी करायचा, जेणेकरून पृथ्वीला हानी पोहोचणार नाही. तर इथं तो टॉपिक संपतो आणि शेवटी आपल्याला फक्त एक दोन प्रश्न विचारलेले आहेत लेखकानं. हाऊ डू यू नॉर्मली डिस्पोज युअर इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही तुमचं जे इलेक्ट्रॉनिक्स आहे ते कसं डिस्पोज करता, त्याची विल्हेवाट कशी लावता. डू यू हॅव एनी ऍडिशनल टिप फॉर द प्रॉपरली रिसायकलिंग ऑफ ई वेस्ट. आणि जर तुमच्याकडे काही अजून ऍडिशनल टिप असतील ज्यामधून तुम्ही सांगू शकाल की प्रॉपरली इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल कसं करायचं, तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, असं लेखकाने इथं म्हटलेलं आहे. या ठिकाणी हा टॉपिक आपला पूर्ण होतोय. या टॉपिकवरचे क्वेश्चन आन्सर्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स जे आहेत हे आपण बघूयात. टॉपिक नंबर 5 चे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तुम्हाला सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पाठवलेले आहेत, त्याचा अभ्यास करा आणि प्लस हे जे नवनवीन धडे संपतात आपले त्याचं सुद्धा वाचन तुम्ही करायचं आहे. तर इलेक्ट्रॉनिक वेस्टचे जे काही हे आहेत बघा. हाऊ मेनी सेलफोन्स आर ट्रॅशड एव्हरी इयर इन अमेरिका, US. अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी किती मोबाईल फोन कचऱ्यात फेकून दिले जातात. 50 मिलियन्स, 21 मिलियन्स, 2 मिलियन्स, तर 100 मिलियन्स असं म्हटलेलं आहे धड्यामध्ये. आपल्याला सुरुवातीलाच पहिल्या ओळीत तिथं दिलेला आहे, त्यानं पहिला पॉईंट दिलेला आहे. इन द US वी टॉस मोर दॅन 100 मिलियन सेलफोन्स इन द ट्रॅश एव्हरी इयर. त्याचं उत्तर आहे 100 मिलियन म्हणजे 10 लाख. हाऊ मेनी टीव्हीज आर ट्रॅशड एव्हरी इयर इन अमेरिका. अमेरिकेमध्ये किती टीव्ही जे आहेत हे दरवर्षी कचऱ्यामध्ये फेकून दिले जातात, तर ते सुद्धा तिथं दिलेलं आहे. 50, 100, 21 आणि 20 मिलियन्स. 20 मिलियन्स म्हणजे 2 लाख. तर अमेरिकेमध्ये दरवर्षी 2 लाख टेलिव्हिजन जे आहेत, 20 मिलियन टीव्हीज आर ट्रॅशड इन द US एव्हरी इयर. 2 लाख टीव्ही जे आहेत हे काय केले जातात प्रत्येक वर्षी टाकून दिले जातात अमेरिकेत, ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे हाऊ मच ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज डिस्पोज्ड अँड रिसायकल्ड प्रॉपरली. तर किती टक्के इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्याचं विल्हेवाट लावली जाते किंवा त्याचा पुनर्वापरामध्ये आणण्यासाठी प्रक्रिया केली जाते, तर 13%. 13% ऑफ इलेक्ट्रॉनिक, त्याच ओळीमध्ये तिथे दिलेलं आहे बघा. ओनली 13% ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज डिस्पोज्ड अँड रिसायकल्ड प्रॉपरली. 13%. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डेंजरस मटेरियल्स इज नॉट इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. खालीलपैकी कोणते डेंजरस मटेरियल जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वापरले जात नाहीत. आता इथं आपल्याला यादी दिलेली आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वापरल्या जाणाऱ्या ह्याची. तर लेड, कॅडमियम, बेरिलियम, मर्क्युरी, ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स आहे. तर यातला कॅल्शियम नाहीये. लेड आहे, कॅडमियम आहे, बेरिलियम आहे. व्हॉट इज लेचेट. लेचेटचा अर्थ काय आहे, लेचेट म्हणजे काय आहे तर प्युअर वॉटर, डिस्टिल्ड वॉटर, कंटॅमिनेटेड लँडफिल वॉटर आणि ग्राउंड वॉटर. तर कंटॅमिनेटेड लँडफिल वॉटर म्हणजे जमिनीवरचं प्रदूषित पाणी, याला लेचेट असं म्हटलं जातं, जमिनीवरचं प्रदूषित पाणी. तर इथं आहे बघा, इव्हेंच्युअली द कंटॅमिनेटेड लँडफिल वॉटर कॉल्ड लेचेट. लेचेट हे दूषित झालेलं पाणी. त्यानंतर व्हॉट आर द हेल्थ रिस्क वेस्ट पासून दूषित झालेलं पाणी पिल्यानं काय होतं तर किडनी डिसीज, ब्रेन डॅमेज आणि जेनेटिक म्युटेशन होतं. फीवर, कोरोना किंवा डेंग्यू असं काही नाही, तर किडनी डिसीज, ब्रेन डॅमेज आणि जेनेटिक म्युटेशन्स होतात. त्यानंतर विच पार्ट ऑफ चायना हॅज द हायेस्ट लेवल ऑफ कॅन्सर कॉझिंग डायऑक्सिन्स इन द वर्ल्ड. चायनाच्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक आहेत पाण्यामध्ये. तर इथं दिलेलं आहे बघा त्यांनी, चायना हॅज द हायेस्ट लेवल ऑफ कॅन्सर कॉझिंग डायऑक्सिन्स इन द वर्ल्ड. तर ते शब्द तो तिथे दिलेला आहे, त्या गावाचं नाव GUIYU आहे.
नंतर हाऊ मेनी चिल्ड्रन इन द गियो हॅव टू मच लेड इन देअर बॉडी आउट ऑफ 10. 10 पैकी किती मुलांमध्ये गियो या प्रांतातील शरीरामध्ये सर्वात जास्त शिस लेड जे आहे ते आढळून आलेलं आहे. तर 7 आउट ऑफ 10 म्हटलेलं आहे. तर तिथंच ते दिलेलं आहे 7 आउट ऑफ 10. तर इथं बघा दिलेलं आहे 7 आउट ऑफ 10 चिल्ड्रन इन द विलेज ऑफ गियो हॅव टू मच लेड इन देअर बॉडीज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी पीपल आर टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर लेड पॉइझनिंग. गियो या प्रांतातील किती टक्के लोकांना लेड पॉइझनिंग झालेलं आहे? 82%. तर 82% टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर लेड पॉइझनिंग असं म्हटलेलं आहे. नंतर व्हॉट डू सम रिसायकलर्स डू अकॉर्डिंग टू a study of US government accountability office in 2008. 2008 मध्ये अमेरिकेतील एका शासकीय काय करतात? तर इथं दिलेलं आहे a 2008 study from the US government accountability office found that some recyclers ship e-waste to third world. तर ते काय करतात? शिप ई वेस्ट टू अदर कंट्रीज. दुसऱ्या देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते पाठवून देतात. Who profiled an e-waste dump in Ghana? कोणत्या संस्थेने घाना येथील जे काही इलेक्ट्रॉनिक कचरा साठवणारी जागा आहे त्याचा अभ्यास केलेला आहे? तर फ्रंटलाईन नावाची आहे. तर फ्रंटलाईन नावाची इथं आहे पहिल्याच ओळीत आहे फ्रंटलाईन प्रोफाइल्ड अँड ई-वेस्ट डम्प इन घाना. फ्रंटलाईन या नावाच्या संस्थेनं घाना येथील जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट टाकून दिलेली जी जागा आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. Which country is included in top 10 countries in cybercrime by US State Department? अमेरिकेच्या एका विभागानं कोणत्या देशाला सायबर क्राईम मधील सर्वात अग्रेसर असणाऱ्या 10 देशांपैकी एकांच्या यादीत बसवलेला आहे? तर घाना, GHANA, घाना हा जो देश आहे हा अमेरिकेच्या मते सायबर क्राईम मध्ये पहिल्या 10 देशांच्या यादीत आहे. Who carried out an investigation on recycler based in Denver? डेन्व्हर या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणारी कंपनी आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन त्याची पडताळणी कोणी केलेली आहे? झी न्यूज, NDTV न्यूज, CNBC आणि ABC न्यूज. ABC न्यूज न केलेली आहे. तर इथं त्यांनी दिलेलं आहे बघा ABC न्यूज डिड अन इनक्रेडिबल इन्व्हेस्टिगेशन ऑफ वन ई वेस्ट रिसायकलर बेस्ड इन डेन्व्हर. तर डेन्व्हर येथील रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीचा अभ्यास जो आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ABC न्यूज ने केलेली आहे. नंतर वेअर डिड द रिसायकलर बेस्ड इन डेन्व्हर सेंड द ई वेस्ट. डेन्व्हर मधली जी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणारी ती इलेक्ट्रॉनिक वेस्ट कुठे पाठवत होती? तर रुरल चायना अँड हाँगकाँग, म्हणजे चायना आणि हाँगकाँग यांचा खेड्यातला भाग इकडे ती पाठवत होती. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BAN? तर बेसिल ऍक्शन नेटवर्क, BASEL हा प्रश्न नेहमी विचारला जातो परीक्षेत, त्यामुळे हा लक्षात ठेवायचा. बेसिल ऍक्शन नेटवर्क BASEL. स्पेलिंग पाठ करून ठेवा सगळेजण. हु अमंग द फॉलोइंग सर्टिफाय ई स्टेवार्ड अँड रिसायकलर्स? खालीलपैकी कोणती संस्था जी आहे ती इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्यांना प्रमाणित करते? BAN, बेसिल ऍक्शन नेटवर्क काय करते? तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्यांना प्रमाणित करते. त्यानंतर व्हॉट इज द वर्क ऑफ बेसिल ऍक्शन नेटवर्क? BANचं वर्क काय आहे? तर सर्टिफाईंग ई स्टेवार्ड्स अँड रिसायकलर्स. जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना प्रमाणित करणे हे बेसिल ऍक्शन नेटवर्कचं काम आहे. हाऊ डू यू फाइंड अ रिसायकलर और ई स्टेवार्ड? आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनी कशा शोधायच्या आहेत? तर बाय युझिंग बेसिल ऍक्शन नेटवर्क रिसायकलर लोकेटर. बेसिल ऍक्शन नेटवर्कचं रिसायकलर लोकेटरचा वापर करून आपण रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊ शकतो. त्यानंतर वेअर डू सिविक इन्स्टिट्यूशन्स पोस्ट द डेज ऑफ रिसायकलिंग? सिविक इन्स्टिट्यूशन जे आहेत, नागरी संस्था ज्या आहेत, शाळा, कॉलेजेस किंवा विद्यापीठ, तर ते रिसायकलिंगचे दिवस कुठे ते हे करतात, दाखवतात किंवा डिस्प्ले करतात? इन देअर कॅलेंडर, इन लोकल पेपर अँड ऑन देअर वेबसाइट्स. कॅलेंडर वरती, लोकल न्यूजपेपर मध्ये आणि त्यांच्या वेबसाईट वरती ते रिसायकलिंगचे दिवस जे आहेत ते मांडलेले असतात. विच ऑफ द फॉलोइंग इज रिटेल ऑप्शन ऑफ रिसायकलिंग? खालीलपैकी कोणता रिसायकलिंगचा रिटेल ऑप्शन आहे? तर बेस्ट बाय हा रिटेलचा ऑप्शन आहे धड्याच्या प्रमाणात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ई वेस्ट रिसायकलिंग ऑप्शन मेन्शन्ड इन द लेसन? खालीलपैकी कोणता इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याचा ऑप्शन धड्यामध्ये सांगितलेला नाही?
तर युझिंग अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर सांगितलेला आहे, रिसायकलिंग लोकली हा सांगितलेला नाही. बाय विजिटिंग सिविक इन्स्टिट्यूशन सांगितलंय, बाय एक्सप्लोरिंग रिटेल ऑप्शन सांगितलेला आहे, परंतु रिसायकलिंग लोकली हा सांगितलेला नाही. कारण धड्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जरी तुम्ही लोकल लेवलला जरी रिसायकलिंग करायला गेला तरी तुमची वस्तू रिसायकल होईलच असं नाही. त्यानंतर डॅश डॅश इज बेटर दॅन रिसायकलिंग, रियुजिंग इज बेटर दॅन रिसायकलिंग इथं दिलेलं आहे. शेवटच्या इथं डोनेट युअर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सांगितलेलं आहे, रियुजिंग इज ऑलवेज बेटर दॅन रिसायकलिंग. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ इफेक्टिव्ह प्रोग्राम रन बाय गुडविल, गुडविल या संस्थेकडून चालवला जाणारा जो काही कार्यक्रम आहे त्याचं नाव काय आहे? रिकनेक्ट प्रोग्राम हा गुडविल या संस्थेकडून चालवला जातो, तो अतिशय प्रभावीपणे चालवला जातो. आणि व्हॉट शुड बी अवर फर्स्ट स्टेप, आपली पहिली पायरी किंवा आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे? टू यूज एक्सेसिव्ह इलेक्ट्रॉनिक्स नाही, टू कन्झ्युम लेस कमी वापर करणे बरोबर आहे. तर कमी वापर करणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ही आपली पहिली स्टेप असली पाहिजे असं धड्याच्या मध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न जे आहेत जवळजवळ 23-24 प्रश्न जे आहेत या टॉपिकवरती आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या, तर ते आपल्या इथं कम्प्लीट झालेले आहेत.